सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे। प्रशांत परिचारक आणि राजेंद्र राऊत यांच्यात उमेदवारीसाठी मोठी चुरस होती। यात राऊत यांनी बाजी मारली। आज राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला। याआधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बघा काय म्हणाले गोरे। आता आम्ही राजाभाऊंच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळेजण चाललो आणि मी खास करून आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देईन की राजाभाऊसारख्या माझ्या एका सहकार्याला त्यांनी संधी दिलेली आहे। त्यासोबत आणखीन काय माझे सहकारी इच्छुक होते त्यांनाही भविष्यामध्ये पार्टी म्हणून आम्ही योग्य ठिकाणी संधी आम्ही देऊ आणि या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राजाभाऊंचं निवड झालेली आहे आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूक खूप मोठ्या फरकाने आम्ही जिंकू। महाविकास आघाडीनं देखील उमेदवार घेऊन निवडणूक केली व्हावी आपण प्रयत्न महाविकास आघाडी देखील तयारी नाही। आता निवडणुकीमध्ये फॉर्म कोण कोण भरतंय थोडं पाहायला लागेल आणि निवडणुकीत फॉर्म भरल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा होईल। माझी भावना तर हीच राहील की निवडणूक बिनविरोध व्हावी। यासाठी मी ज्या ज्या लोकांशी बोलणं आवश्यक आहे त्या सगळ्या लोकांशी मी चर्चा करेन आणि त्यांना विनंती करेन। शेवटी लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे ते निवडणूक लढवण्याचा, ते लढवू शकतात। म्हणजे शेवटी लोकशाहीमध्ये हेल्दी रिलेशन असणं महत्त्वाचं आहे आणि आता निवडणुकीमध्ये लढून काय फार साध्य होणार आहे अशातली परिस्थिती नसताना एक सोलापूर जिल्ह्यानं नवा आदर्श घालून द्यावा अशा पद्धतीची माझी भूमिका आहे। म्हणून मी सगळ्या विरोधकांशी बोलेन, सगळ्या सहकाऱ्यांशी बोलेन आणि प्रयत्न करेन। नाही, एक समजून घ्या की शेवटी भारतीय जनता पक्षाचा विस्तार एवढा मोठा आहे, ताकद एवढी मोठी आहे की कुणालाही वाटतं की एकदा तिकीट आम्हाला मिळालं की आम्ही आमदार होऊन जाऊ अशा पद्धतीची भूमिका सातत्याने सगळ्या माझ्या बांधवांची सहकाऱ्यांची राहते। शेवटी एकच उमेदवार होता, पक्षाने निर्णय घेतला तर आम्ही सगळे मिळून आता आम्ही त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू आणि जे जे इच्छुक आहेत ते आमची महत्त्वाचीच लोक आहेत, त्यांनाही योग्य ठिकाणी पक्ष पार्टी म्हणून आम्ही संधी देऊ। काही दिवस अगोदर उदय सामंत सोलापूरला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी म्हणलेलं की आमच्या कार्यकर्त्यांना दम द्यायचा ना, आमच्याकडे पण 112 जण आहेत, काय नेमकी भानगड काय आता सेनासोबत आपल्या? आता भानगड काय ते तुम्हाला माहिती असेल, परंतु कुठलीही भानगड नाही। आम्ही सगळेजण एकत्र आहोत। महायुती म्हणून जागांचं वाटप झालेलं आहे। इतर जरी बघितलं आपण सोलापूरमध्ये त्यांचे काही मतदार आहेत तसेच त्यांना तिकीट मिळालं तिथं आमचेही मतदार आहेत। त्यामुळे सगळ्यांनी समन्वयानेच काम करणं अपेक्षित आहे आणि मला वाटते समन्वयाने आम्ही एकत्र काम करू आणि महायुतीच्या 100% जागा निवडून येतील। लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिलांची नावं जे ते अपात्र ठरलेली आहेत, लाडक्या बहिणी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दिलेला आहे। मला एखादा फोन आला होता की सूचकाला 2 नावं कमी पडतायत, मिळतील का? मी सांगितलं करून टाका, काय अडचण नाही। लाडकी बहिणी 80 लाख महिला जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत केवायसी मुळे। विरोधकांनी टीका केली होती किंवा निवडणुकांपुरतं त्यांना दिलं गेलं होतं आणि नंतर त्यांच्याकडनं पैसे काढून घेतले जात आहेत। असं कुठल्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही। जी आमची बहीण पात्र आहे अशा कुठल्याही बहिणीला आम्ही लाभापासून वंचित ठेवणार नाही। परंतु काही आमच्या बहिणी अशा आहेत की ज्या सर्व्हिसला आहेत, 20,000, 15,000, 30,000, 40,000 पगार आहे, अशाही काही भगिनींचे अर्ज होते आणि त्यामुळं एकावेळी एक लाभ घेणं अपेक्षित आहे। त्यामुळं एकावेळी एकच लाभ घेणं अपेक्षित आहे। त्यामुळं ज्या बहिणी त्यासाठी पात्र नव्हत्या किंबहुना त्यांना दुसऱ्या लाभ मिळतो त्याच बहिणींची नावं कमी झालेली आहेत, बाकी कुणाचं नाव कमी झालं। अरे बाबा, आम्ही एकत्र आहे। शिंदे गट नाही, शिंदे शिवसेना, आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि आम्ही सगळे मिळून निवडणूक लढणार आहोत। त्यामुळे कुणी फॉर्म भरला असला तरी समन्वयाने बसून आम्ही मार्ग काढू आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार इथून आम्ही सगळे मिळून ताकदीने निवडून आणू। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस अनेक राजकीय नेते आपल्या पक्षात आले आहेत, काय शब्द कुणाला दिला होता का? मी शब्द ज्यांना देतो तो शब्द पाळतो आणि जो शब्द दिला असेल त्यांचा शब्द भविष्यात पण पाळू आम्ही।
बस की चला धन्यवाद हा? तुम्ही उशिरा आलेला आहे. बिनविरोध निवडणुकीवर मी चर्चा केलेली आहे. मी एवढंच सांगितलेलं आहे की आता जेव्हा आम्ही माहिती म्हणून या जिल्ह्यामध्ये आहो, एकत्र राहिलो, समोर खूप कमी मतं राहतात. निवडणूक लढणे फक्त औपचारिकता आहे. माझी विनंती विरोधकांना राहील, वेळ पडली तर मी कुणाशीही बोलेन आणि यांना विनंती करेन की आपण सगळे मिळून एकत्र जाऊया आणि निवडणूक बिनविरोध करून सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नवीन इतिहास घडूया.